पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। ठाकरे गटाचे संभाव्य फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात खटल्याच्या निकालानंतर एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे। कालपर्यंत ओमराजे निंबाळकर हे शिंदे गटात गेले असे समजून ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्यांचा उद्धार केला होता। आपण पवनराजे निंबाळकर खटल्याच्या निकालानंतर शिंदे गटात जाण्याचा राजकीय निर्णय घेऊ असं ओमराजे यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं होतं। आज हा निकाल विरोधात गेल्यानंतर प्रसारमाध्यमांनी ओमराजे निंबाळकर यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, शिंदे गटात जाण्याबाबत निर्णय मी अद्याप घेतलेला नाही। मी माझ्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करेन आणि हा निर्णय घेईन। या खटल्याचा निकाल आणि माझा राजकीय निर्णय याचा संबंध नाही। सध्या कलियुग आहे असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलंय। कालपर्यंत ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटात गेल्याचं जवळपास निश्चित मानलं जात होतं। त्यांच्या प्रवेशाची केवळ औपचारिकता शिल्लक होती। मात्र आता ओमराजे निंबाळकर यांच्या वक्तव्यानं ते शिंदे गटात जाणार की नाही याबाबतचा सस्पेन्स पुन्हा वाढलाय। दरम्यान या खटल्याचा निकाल ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात गेल्यानं त्यांना मोठा धक्का बसलाय। 20 वर्षाच्या दीर्घ न्यायालयीन लढ्यात त्यांना अपयश आलंय। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून लगेच गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बातचीत केली आहे। या खटल्यात सीबीआयनं वरिष्ठ कोर्टात जाण्यासंदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय। मला वाटतं न्याय व्यवस्थेचं यापेक्षा मोठं दुर्दैव असू शकत नाही। या खटल्याच्या निकालासाठी 20 वर्षाचा मोठा कालावधी घेतला गेला, त्यानंतर असा निर्णय येत असेल तर हे दुर्दैवी आहे। कोर्टाने राजकीय वैमनस्य होतं हे मान्य केलंय। सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे। कोर्टाच्या निकालाचं पूर्ण वाचन करून आणि सीबीआय काय निर्णय घेतं हे पाहावं लागेल असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलंय। पोलिसांच्या तपासात त्रुटी होती ही वस्तुस्थिती आहे, कारण पोलिसांवर दबाव होता, त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली होती। हा तपास सीबीआयकडे द्या, नंतर सीबीआयनं तपास केला, मात्र मध्ये 3 वर्ष गेली। वरिष्ठ न्यायालयाकडून न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे। हत्या झाली ही वस्तुस्थिती आहे। राजकीय वैमनस्य असल्याचं कोर्टानं मान्य केलं, मग हत्या कुणी केली असा सवाल ओमराजे निंबाळकर यांनी उपस्थित केला। ज्या केसबद्दल ओमराजे निंबाळकर यांचं पूर्ण लक्ष होतं, फक्त लक्ष नाही, जीवनातील मोठ्या संघर्षाचा भाग होता। त्यांना केलेले वादे, त्यांना दिलेली प्रॉमिसेस असतील, ज्या काही गोष्टी त्यांना सांगितल्या असतील, असं होणार तसं होणार, त्याच्यावर ते स्वार होऊन ते दिसत होते, याच्यावर ते स्वार आहेत। त्यांना पूर्ण विश्वास होता, तो विश्वासघात झालाय। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंसोबत बोलावं ते निर्णय घेतील, परंतु पक्षाच्या महत्त्वाच्या शिस्तीबाबत त्यांनी शिस्तमोड केलेली आहे। पक्षानं घेतलेल्या बैठकीनंतर मीटिंगवर एक प्रकारचा बहिष्कार टाकलेला होता, ते आले नव्हते, त्यांनी पक्ष शिस्तीचा भंग केलेला आहे। ओमराजे यांच्या जीवनातील सर्वात मोठा संघर्ष त्यांच्या वडिलांची हत्या झाल्यानंतर ते प्रकरण कोर्टात गेलं होतं। 20 वर्ष ते याचा पाठपुरावा करत होते। सुनावणी झाली, न्यायालयीन प्रक्रियेतील गोष्टी झाल्या, शिवसेनेची बैठक बोलावली होती। ओमराजे यांनी पक्षाच्या शिस्तीचा भंग केला, ते बैठकीला आले नाहीत। 20 तारखेला निकाल लागला, त्यानंतर निर्णय घेऊ म्हणत होते। ओमराजे निंबाळकर यांच्या पदरी संघर्षानंतर निराशा आली आहे। तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आता जर ते आमच्यासोबत राहण्याचा विचार करत असतील तर त्यावर निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेण्यास सक्षम आहेत असं अनिल देसाई म्हणाले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.